आता हे भगवान नाहीयेत, दास नाही सांगते, इतिहास सांगतोय यांचा. इथूनच पुढे जाऊन पृष्ठ क्रमांक 17वर, पान क्रमांक 17वर, शिवपुराण 17 पृष्ठ. ही आहे विद्वेश्वर संहिता, अध्याय 9. नंदिकेश्वर म्हणाले, या प्रकारे भगवंताने त्या नम्र झालेल्या ब्रह्मा आणि विष्णू यांच्यावर अनुग्रह करून पुढे दाखवतो, त्या दोघांच्या अज्ञानाला आणि वैराला दूर करण्यासाठी दोघांना समजावून सांगितलं. कोणाला? ब्रह्मा आणि विष्णूला, की माझी सकल आणि निष्कल अशी 2 रूपं आहेत, परंतु दुसरा ईश्वर नाही, त्यामुळे त्यांची 2 रूपं असू शकत नाहीत. पहिलं स्तंभरूप आणि दुसरं मूर्तिमान शिवरूप धारण करून आला, ते माझं दुसरं रूप आहे. यामध्ये ब्रह्मरूप निष्कल आहे. ते लिंग उभं केलं ना, ते निष्कल आहे, निष्फळ नाही, निष्कल आहे. आणि ईश्वर रूप सगुण आहे. मी तुझ्या समोर उभा आहे शिवरूप धारण करून, हे माझं सगुण रूप आहे. आणि निराकार निष्कल, ज्याचं काही सकल नाही. माझी ही दोन्ही रूपं सिद्ध आहेत, दुसऱ्या कुणाची नाहीत. ह्या कारणाने तुम्हा दोघांना किंवा दुसऱ्यांना ईश्वरत्वाची प्राप्ती होऊ शकत नाही. तुम्ही अज्ञानाने जे स्वतःला ईश्वर मानले आहे, तुम्ही स्वतःला अज्ञानाने भगवान मानलं, ईश मानलं, कर्ता मानलत, हे खूपच अद्भुत झालं. ते दूर करण्यासाठीच मी रणस्थानावर आलो. तुम्ही तुमचा अभिमान त्यागून मी जो ईश्वर आहे त्यात तुमची बुद्धी लावा. माझ्या प्रसादाने लोकात सर्व अर्थप्रकाश करतात. काय सांगतायत? की मी ब्रह्म आहे, जगताचा वर्धक असल्यामुळे मी ब्रह्म आहे. हे ब्रह्मकेशव समत्व आणि व्यापक असल्याने मी आत्मा आहे. मी या सर्वांचा ईश आहे, हे माझं आहे. माझ्याशिवाय कोणा दुसऱ्याचं असू शकत नाही. पुढे दाखवतो. आता हे 18वं पान आपण वाचू. 18व्या पृष्ठावरती आलोय. 10वा अध्याय. 9वा इथे समाप्त होतो. इति श्री महापुराणे विद्वेश्वर संहिता भाषा टीकायाम 9मोऽध्याय. या 10व्यामध्ये आपण इथं येऊया. 10व्या श्लोकात हा काल म्हणतोय ब्रह्मा आणि विष्णूला, पुत्रांनो, तुम्ही हे कृत्य आपल्या तपाने प्राप्त केलं आहे, जेव्हा सृष्टीची उत्पत्ती आणि पालन म्हणत आहेत. ब्रह्माला उत्पत्ती आणि विष्णूला पालन याचे विभाग दिले आहेत, ते मी दिले आहेत. तुम्ही तप करून प्राप्त केलेत सृष्टीचं पालन, तर प्रसन्न होऊन मी दिले आहेत. अशाच प्रकारे दुसरी 2 रूपं, 2 कृत्य म्हणजे 2 कामं, 2 विभाग रुद्र आणि महेश यांना प्रदान केले आहेत, परंतु अनुग्रह मिळवण्यास कोणीही समर्थ नाही. आता पुण्यात्म्यांनो, आपण आपल्या त्या प्रसंगाला स्पष्ट करायचंय. तो प्रसंग, ती संकल्पना हा दास स्पष्ट करू इच्छितो, की हा जो ब्रह्मा विष्णू महेश यांचा पिता आहे, हा त्यांना फसवून ठेवतो. त्याने प्रतिज्ञा केली आहे की मी आपल्या वास्तविक रूपात कधीच कुणाला दर्शन देणार नाही. जसं गीतेमध्ये श्रीकृष्णाच्या शरीरातून बाहेर पडून हा काय दाखवतो, हे आहे माझं विराट रूप, मी काल आहे, मी कुणाच्या समोर येत नाही, मी आपल्या योगमायेने लपून राहतो. 4थ्या अध्यायाच्या 5 आणि 9व्या श्लोकामध्ये सांगितलंय की माझे आणि तुझे खूप जन्म झाले आहेत अर्जुन, तू जाणत नाहीस, मी जाणतो. माझी कर्म अलौकिक आहेत, दिव्य आहेत, माझे जन्मही अलौकिक आहेत. ही कर्म अशी अलौकिक आहेत. बाकी संध्याकाळी दाखवतो. आता थोडी ही संकल्पना स्पष्ट करतो. आता इथे जो प्रसंग चालू आहे त्यातून हे सिद्ध झालं की हे बोलणारा हा 5वा आहे. श्री विष्णूजी, श्री ब्रह्माजी, श्री शिवजी आणि रुद्रपेक्षा यापासून वेगळा 5वा आहे. हा बोलत आहे. हा कोण आहे? हा ब्रह्म आहे. हा काल आहे. हा असा फसवून ठेवतो. कुणाला शिवरूपात दर्शन देतो, कुणाला विष्णूरूपात दर्शन देतो, तर कोणाला ब्रह्माजीच्या रूपात. तर यांना भ्रम होतो. लोक म्हणतात तुम्हीच परमात्मा आहात, तुम्ही लपून बसला आहात. याच कारणामुळे हे भांडू लागले. आपसात भांडणही झालं. आता यांना सांगितलं की तुम्ही स्वतःला भगवान समजलात. यू आर नॉट गॉड. ब्रह्मा आणि विष्णू, तुम्ही भगवान नाही आहात. हा महेश, हा पण भगवान नाहीये. आणि पुण्यात्म्यांनो, हे आपले शंकराचार्य, हे आपले गुरु आचार्य मंडलेश्वर, हे आम्हाला सांगतात की हे भगवान आहेत. आणि यांचा इतिहास आणि पुराण सांगते की हे भगवान नाहीतच.
तर हे आम्हाला किती खोटं सांगत होते. आपण ऐकत होता जगद्गुरु तत्वदर्शी संत रामपालजी महाराज यांचे मंगल प्रवचन, ज्यांच्या शुभ आशीर्वादाने संपूर्ण विश्वामध्ये 500 पेक्षा जास्त नामदीक्षा केंद्र आहेत, जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते. निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी संपर्क करा 7030303951 7030303952. अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज ॲप अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाईट www.jagadgururampalji.org वर व्हिजिट करा. आम्हाला सोशल मीडियावर फॉलो करा. सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव, पूर्ण पत्ता, पिनकोड आणि फोन नंबरसह लिहून 7030303951 किंवा 7030303952 या नंबरवर SMS करू शकता किंवा 7030303950 या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता.